पाठ 10वा प्राचीन भारत आणि संस्कृती. भाषा आणि साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्र, स्थापत्य कला. भाषा आणि साहित्य. प्राचीन भारतामध्ये साहित्य निर्मिती परंपरा अखंड होती. संस्कृती अर्धमागधी, पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा समावेश केलेला होता. संगम साहित्य. संगम साहित्य म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभामध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जायचे. तामिळ भाषेमध्ये साहित्य प्राचीन साहित्य आहेत. या साहित्यातील शिलप्पाधिकरम आणि मणी मेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळाच्या राजकीय आणि सामाजिक साहित्याची माहिती मिळते. धार्मिक साहित्य. यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्वाचे आहेत. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा संस्कृत भाषांमध्ये लिहिले आहेत. वर्धमान महावीरांचा उपदेश अग्रमागधी आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आलेला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत. सिद्धसेन दिवाकराने सुमयी सूत हा न्यायशास्त्रावरील प्राचीन ग्रंथ लिहिला आहे. विपुल सुरांनी पौचिरीय या प्राकृत काव्यग्रंथ केली आहे. तर हरिभद्रसुरांचा समराईच कहा व उद्योत सुरांचा कवलय मालकहा हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. उत्तर भारतापासून महाराष्ट्रापर्यंत जो काही प्रदेश प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा प्राकृत आणि संस्कृत भाषांमधून विकसित झाल्या आहेत. असे मानले जाते की प्राकृत भाषा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार झाला. प्रकृत म्हणजे नैसर्गिक. प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये असणाऱ्या भाषा होत्या. पैशांची शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्रीय अशा 4 गटामध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते. महाराष्ट्रापासून मराठी विकसित झाली आहे. अशा तऱ्हेने प्राकृत भाषापासून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याचा प्रक्रियेस भाषांचा मूळ शब्दामध्ये बदल झाले. त्यामध्ये अपभ्रंश भाषा असे म्हटले जातात. अपभ्रंश शब्दापासून आधुनिक भाषा सुद्धा विकसित झाल्या. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे पेटी. या ठिकाणी याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहेत. 3 वेगवेगळ्या प्राकृत साहित्य यात आहेत. सुप्तपिटक यामध्ये गौतम बुद्धाच्या उपदेशांची वचने एकत्रित करण्यात आली आहेत. या वचनांना सूक्त म्हणतात. तर विनय पिटक, विनय या शब्दांचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खूंनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिले आहेत. आदी धम्मपिटक यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहेत. त्रिपिटक स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा, अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगितले, गाथा रचल्या आणि थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आलेल्या आहेत. त्या गाथा पाली भाषेत सुद्धा आहेत. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ म्हणून मानला जातो. एक भाग फळांची आशा न करता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वरांची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे. त्यात सर्वांना मोकळेपण दिले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य सुद्धा होऊन गेले. त्यांनी वैराग्य या गोष्टीवर भर दिला. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता
या ग्रंथावर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. भारताच्या 4 दिशामध्ये बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठाची त्यांनी स्थापना केलेली आहे. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिलेला आहे. उत्तम शासन व्यवस्था कशी करावी याचा सविस्तर विचार या ग्रंथात केला आहे. व्याकरण ग्रंथ पाणिनी यांनी व्याकरण ग्रंथ लिहिला आहे. अष्टध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाकाव्य ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथामध्ये पाणिनीच्या अष्टध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केले जाते. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिला. या ग्रंथामध्ये राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्यांची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्यांची, दप्तरखान्यांची व्यवस्था, न्यायदान पद्धत, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार, प्रशासन विषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा सुद्धा केलेली आहे. आर्ष आणि अभिजात महाकाव्य, रामायण आणि महाभारत या 2 प्राचीन भारतातील आर्ष काव्य आहेत. आर्ष म्हणजे ऋषीने रचलेले रामायण महाकाव्य. वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेंचे नायक श्रीराम आहेत. महाभारतात हे काव्य व्यास ऋषीने रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध व महाभारतांचा विषय आहे. या महाकाव्यांच्या श्रीकृष्णांच्या चरित्राचे वर्णन केले आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक असे दर्शन घडते. भाषा, साहित्य, कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्यांचा गौरव अबाधित राहायला पाहिजे. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य व कला अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृती भाषेतील कालिदासांची रघुवंश आणि कुमार संभव तसेच भारवींचे किरातार्जुन आणि मागांचे शशुपालवत या कालखंडामध्ये महाकाव्य विख्यात आहेत. नाटक, गायन, वादन, नृत्यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याच्या भारतातील परंपरा खूप प्राचीन आहेत. या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरत मुनीने लिहिलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन सादरीकरण म्हणजेच नाटक वय. प्राचीन सांस्कृतिक नाटकामध्ये भास या नाटकारांचे, स्वप्नवास दत्त, कालिदासांचे आज्ञा, ज्ञान कुंतल यासारखी अनेक नाटके प्रसिद्ध आहेत. कला साहित्य प्राचीन काळात भारतामध्ये कला साहित्यांचा उपयोग मनोरंजन द्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असत. गुणाढ्य यांची पैशांच्या नावावर भाषेतील बृहत कथा व विख्यात आहे. विष्णू शर्मा नावांच्या पंडिताने रचलेली पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्यांचा उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर सुद्धा. बौद्ध जातक कथा विख्यात मानल्या जातात. लोकांचे जीवन प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोक जीवनांची माहिती मिळते. प्राचीन भारतामध्ये देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातीयांमध्ये विभागला गेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना सुद्धा होता. त्यांना श्रेणी असे म्हणत. सागरी आणि खुसकीच्या मार्गाने व्यापार चालत असत. तलम, कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीच्या मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असत. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. लोकांच्या आहारामध्ये धान्यापासून बनवलेले विविध पदार्थ, दूध, मासे, तूप, फळे यांचा समावेश असत. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत असत. रेशीम आणि लोकरीचे वस्त्रेही वापरत असत. सर्व साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारचे होती व कुशाणांच्या काळामध्ये कपडे शिवण्याची पद्धत भारतीयांना परिचित झाली होती. विज्ञानामध्ये वैदिक शास्त्र. भारताच्या वैदिक शास्त्राला आयुर्वेद असे म्हणतात.
वैदिक शास्त्रामध्ये भारतीय वैद्यशास्त्राला आयुर्वेद असे म्हटलं जातं. आयुर्वेदाची जी काही माहिती असन ती माहितीद्वारे आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरेमध्ये महत्व होतं. आयुर्वेदाच्या रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगावरील उपचार या गोष्टींचा विचार केला आहे. त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसारांच्या दरबारामध्ये जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरका संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्साशास्त्राचा आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिला आहे. सुश्रुत आणि शल्य विशारदाने लिहिलेल्या सुश्रुत या ग्रंथामध्ये विविध रोगांची आणि त्यांच्यावरील उपायांची माहिती आहे. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार व त्यांच्यावरील शस्त्रक्रिया या प्रकारांची माहिती दिली आहे. सुश्रुत संहितेच्या अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले आहेत. त्यांचे नाव किताबिये सुसद होते. तर वाघभट्टाने वैदिक शास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सिद्ध नागार्जुन यांनी बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रस रचनाकार या ग्रंथामध्ये रसायने आणि धातू या संबंधी माहिती आहे. गणित आणि खगोलशास्त्र हे प्राचीन भारतीयांना गणित आणि खगोलशास्त्र या विषयामध्ये सखोल अभ्यास केला. 1 ते 9 व 0 या संख्येचा वापर भारतीयांनी प्रथम केला. 1 आणि 10 अशा स्थानानुसार अंकाची किंमत बदलते व प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञांनी आर्यभट्टी हा ग्रंथ लिहिला. त्याने गणित क्रियांचे अनेक सूत्र दिली आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रातही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यांनी सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये वराह मीर याने पंच सिद्धांका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्राविषयी आणि रोमन इजिप्त संस्कृतीविषयी माहिती दिली जाते. खगोलीय सिद्धांतांचा विचारही केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या बृहगुप्त या गणित तज्ञाने लिहिलेल्या ग्रंथांचे अरबी भाषेतील भाषांतर सुद्धा पाहायला मिळते. तर कनादने वैज्ञानिक दर्शन हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथामध्ये अणु आणि परमाणु या गोष्टींचा उपयोग कसा करायचा ते सांगितलेले. तर शिक्षणाची जी काही केंद्रे होती प्राचीन भारतामध्ये, शिक्षणाची अनेक नावाजलेली केंद्र होती. शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही लोक आपल्या भारतामध्ये यायचे. तक्षशिला विद्यापीठ, तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानमध्ये आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराच्या आधारे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये हे शहर वसलेले होते. गौतम बुद्धाचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती समदूर पसरलेली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणानी चरक हा वैद्य तक्षशिला विद्यापीठातच विद्यार्थी होता. सिकंदराच्या बरोबर आलेले ग्रीक इतिहासकारांनी तक्षशिलेचे वर्णन केले आहे. ग्रीकमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ नव्हते अस्तित्वात असे त्यांनी लिहून ठेवले आहे. चीनी बौद्ध फैयान इसवी सन 400च्या सुमारास भारतामध्ये आला. त्यावेळी तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली. विद्यापीठाचे वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वांच्या अर्थशास्त्र व तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाई. वाराणसी हे गंगेच्या 2 उपनद्या आहेत. या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन बौद्ध तत्वज्ञानांचे शिक्षण देणारे प्राचीन काळापासून शिक्षण केंद्र होते. वल्भी गुजरातमध्ये सौराष्ट्र वल्भी नावाच्या प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या व 8व्या शतकामध्ये जैन व बौद्ध तत्वज्ञानांच्या शिक्षणाने ही महत्वाची केंद्रे होती. युवांग शॉंग आणि यित्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्लभीला सुद्धा भेट दिली होती. नालंदा विद्यापीठ आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ
प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. ताम्रपट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिलेल्या आहेत. इवांग शॉंग आणि इत्संगी यांनी वर्णनानुसार नालंदा विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागत असेल. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमध्ये भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने या विद्यापीठाची स्थापना केली होती. इसवी सनाच्या 8व्या शतकात केलेली आहे. तेथे 6 विहार आहेत. प्रत्येक विहाराला प्रत्येक स्वतंत्र प्रवेशद्वार सुद्धा पाहायला मिळते. कांची पल्लव राजसत्तेच्या काळात इसवी सन 6वे शतक आजच्या तामिळनाडू मधील कांची हे शहर महत्वाचे शैक्षणिक केंद्र होते. तेथे वैदिक जैन बौद्ध ग्रंथांचे अध्ययन केले जाई. स्थापत्य कला मौर्य आणि गुप्त काळातील भारतीय स्थापत्य कलेची विकासाला उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ व भारतीय शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप व उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणांच्या लेण्यापासून परंपरा अधिक विकसित होत गेली. या काळामध्ये भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतामध्ये चालुक्य पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपुरमची मंदिरे साक्ष देत आहे. पल्लव राजाच्या काळामध्ये देवदेवतांच्या काश्य मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली होती. दिल्लीजवळ मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे भारतीयांचे धातुशास्त्रांचे ज्ञान किती प्रगत होते हे समजले जाते. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले आहे. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीतील जगातील संस्कृतीशी असलेला संपर्क आणि दूरगामी त्यांचा काय परिणाम झाला आहे याचे आपण